नमस्कार, मी सायली आणि सायली किचन्समध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवत आहोत सफेद मलाई चिकन म्हणजे व्हाईट मलाई चिकन। त्यासाठी इथे मी 1 किलो चिकन बोनलेस घेतलेलं आहे। त्याला स्वच्छ साफ करून 3 ते 4 पाण्यात धुवून घेतलेलं आहे। त्यानंतर त्याच्यात मी 1 टीस्पून मीठ आणि 2 टीस्पून काळी मिरी अशी कुटून घेतलेली आहे आणि ती घालून छान मॅरिनेट करण्यासाठी ठेवलेलं आहे। आता इथे आपण नान बनवत आहोत, पण नान आपण पूर्ण मैद्याचे नाही तर गव्हाचं पीठ मिक्स करून बनवत आहोत, कारण आपण मुलांना खायला देतोय। त्यामुळे आपण इथे गव्हाचं पिठाचा जास्त वापर करणार आहोत। त्यासाठी मी इथे 2 मोठे चमचे गव्हाचं पीठ, 1 मोठा चमचा मैदा, त्यानंतर त्याच्यात मीठ घातलंय आणि इथे आपण ईस्ट किंवा सोडा न वापरता दही वापरणार आहोत। त्यासाठी मी इथे टीस्पून एक जवळजवळ 6 टीस्पून मी इथे दही घेतलेलं आहे। त्यानंतर 1 पळी तेल घातले, गरजेनुसार पाणी घेऊन असा छान हा डो असा करून घेतलेला आहे, म्हणजे पीठ छान असं मळून घेतले, त्याचा एक गोळा तयार करून घेतले। त्यानंतर त्याच्यावरती मी 1 चमचा पुन्हा तेल घातले आणि त्याला छान असं मिक्स करून छान असं घेऊन आता आपण ह्याला अर्धा तासासाठी मुरण्यासाठी ठेवूया। तोपर्यंत आपण ग्रेव्हीची तयारी करूया। ग्रेव्हीसाठी आपल्याला इथे 4 मोठे कांदे लागणार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथे कांदे कमी जास्त करू शकता। इथे मी 4 मोठे कांदे असे स्लाइस कापून घेतलेत। त्याला 3 चमचे तेल घालून छान असे परतून घेतलेले आहेत। त्यात 1 वाटी छोटी वाटी मी काजूगर घेतलेले आहेत आणि काजू मी छान त्याच कांद्यासोबत परतून घेणार आहे। आता इथे मी 2 हिरवी लवंगी मिरची घेतलेली आहे। तुम्हाला आवडत असेल तिखट तर तुम्ही तिखट कमी जास्त तुमच्या सोयीनुसार करून घ्या। आता याच्यात मी अद्रक आणि लसूणही घातलेलं आहे। ते व्हिडिओमध्ये आलेलं नाही आहे, पण तुम्ही अद्रक आणि लसूण तुमच्या आवडीनुसार घाला त्यात आणि छान अशी बारीक पेस्ट वाटून घ्या। त्यानंतर इथे मी बटर घातले 2 टीस्पून आणि 2 मोठे चमचे मी तेल घातलेलं आहे। तेल छान गरम झालं की त्यात आपण जो वाटलेला मसाला आणि खडा मसाला आपण घालायचा आहे बघा। पहिल्यांदा खडा मसाला घाला, छान परतून घ्या। त्यानंतर त्यात ते वाटलेलं वाटण घालून घ्या आणि वाटण आपलं छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतायचं आहे। अतिशय सुंदर आणि चविष्ट अशी ही रेसिपी तयार होते। तर हे बघा, आपलं मॅरिनेट केलेलं जे चिकन होतं आपण काळी मिरी आणि मीठमध्ये मॅरिनेट करून ठेवलेलं ते यात घातले आणि मिक्सरमध्ये आपल्या राहिलेलं वाटणातच आपण अर्धा ग्लास पाणी घातले आणि ते पाणी यात घातले आणि चिकन छान परतून घेतलेलं आहे। आता यात आपले तिखट मसाले घालण्याची गरज नाही। इथे मी फक्त वरून गरम मसाला आणि मटन मसाला घातले। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही चिकन मसालाही घाला आणि छान परतून घ्या। त्यानंतर याच्यात आपल्याला काळी मिरीचा वापर जास्त करून करायचा आहे। त्यासाठी मी पुन्हा 2 टीस्पून काळी मिरी घेतली, कारण याच्यात आपण मसाला अजिबात घालणार नाही आहोत। तुम्हाला जर गरम मसाला आणि चिकन मसाला स्किप करायचा असेल तर तुम्ही काळी मिरीचं प्रमाण आणि हिरव्या मिरचीचं प्रमाण वाढवू शकता। आता इथे बघा, मी छान असं दही 1 वाटी छान फेटून घेतलेलं आहे आणि दही मी घातलेलं आहे। दही घातल्यानंतर छान पुन्हा मिक्स करून घ्या, कारण आता मलाई चिकन बोलल्यानंतर आपल्याला काजूची पेस्ट, दही आणि मलाई यांचं प्रमाण जास्त ठेवावं लागणार आहे। चवीनुसार आपण यात मीठ घालूया। आता मला इथे तिखट थोडं कमी वाटतंय म्हणून मी पुन्हा 2 मिरची याच्यात घातलेलं आहे। त्यामुळे तुम्ही टेस्ट करून बघा आणि त्याप्रमाणे तिखट कमी वाटत असेल तर वाढवून घ्या। आता बघा, मी 10 मिनटं चिकन शिजण्यासाठी ठेवून दिलेलं वाफेवरती। आता बघा, आपलं चिकनला खूप असं छान पाणी सुटलेलं आहे। चिकन आपलं ऑलमोस्ट अर्धं शिजून झालेलं आहे। तर आता आपण छान पुन्हा मिक्स करून घेऊया आणि चिकन बघा किती छान अशी दाटसर ग्रेव्ही झालेली तयार आहे आपली। आता यात मी कसुरी मेथी छान अशी क्रश करून घेतलेली आहे आणि बघा याप्रमाणे वरून घातलेली आहे आणि नंतर आपली फ्रेश क्रीम, मी घरातलीच क्रीम अशी फेटून घेतलेली आहे आणि ती फ्रेश क्रीम ह्याच्यात मी चिकनमध्ये घातलेली आहे। आता चिकन पुन्हा आपल्याला 10 मिनटं असं शिजत ठेवायचं आहे। तोपर्यंत आपण इथे नानची तयारी करूया। आता पीठ बघा आपलं एकदम सॉफ्ट असं मऊसूत झालेलं आहे। त्यावरती मी पुन्हा अर्धा चमचा तेल घातले, छान मळून घेतलेलं आहे। आता एका ह्या पिठाचा एक एक गोळा असा करायचा आहे, म्हणजे तुम्हाला जेवढा जाड ठेवायचा आहे, नान पातळ ठेवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही गोळा तयार करून घ्या। नान असा छोटासा लाटून घ्या अशी आणि मग त्याच्यावरती छान अशी कोथिंबीर, परत तीळ, मी इथे ब्लॅक तीळ वापरलेत। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही सफेदही वापरू शकता। ब्लॅक तीळ घातलेत, काळे तीळ आणि असे छान प्रेस करून घेतलेत, दाबून घेतलेत। त्यानंतर तुम्ही छान अशी लाटून घ्या। तुम्हाला जर जाड आवडत असेल नान तर तुम्ही जाड ठेवा। मी इथे जरा पातळ नान लाटून घेतलेला आहे
आणि बघा याप्रमाणे नान लाटून झाल्यानंतर आपण छान त्याला शेकून घेणार आहोत। याप्रमाणे तुम्ही खूप असे सॉफ्ट मऊसूद नान होतात। आता काहीकांना कडक आवडतात तर त्यांनी त्याप्रमाणे बनवा, म्हणजे कडक असे, पण आमच्या घरी असे सॉफ्टच नान आवडतात, त्यामुळे मी सॉफ्ट नान बनवलेत असे मऊसूद। म्हणजे माझ्याकडे लहान मुली आहेत तर त्यांना मऊसूद नान खायला खूप आवडतात, म्हणून मी असे मऊसूदच बनवते। आणि कसं आहे थंडीच्या दिवसात मुलं अशी तीळ दिले आपण मुलांना खायला तर ते खात नाही, म्हणून असे वेगवेगळ्या डिशेस बनवा, तुम्ही पदार्थ बनवा जेणेकरून थंडीच्या दिवसात मुलांच्या पोटात तीळ जातील। त्यामुळे या प्रकारे तुम्ही हा नान बनवून घ्या। छान तव्यावरती तेल घालून शेकून घ्या, याप्रमाणे प्रेस करा, म्हणजे छान असा नान आतपर्यंत फुगून तयार होईल। आणि वरून पुन्हा असं तेल घाला, तुम्हाला आवडत असेल तुम्ही तूप लावा, बटर लावा। आता मी इथे तेलच वापरलं आहे। अगदी मऊसूद आणि खायलाही अगदी टेस्टी असे नान तयार होतात घरच्या घरी, बाहेरून काहीही आणायची गरजच नाही पडत। फक्त करण्याची आवड असायला पाहिजे आपल्याला, आवड असेल तर आपण काहीही बनवू शकतो असं आहे। तर बाहेरचं मुलांना जास्त करून खाणं बंद करून घरातलेच पदार्थ मुलांना करून खायला घाला। त्यामुळे तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बनवतील आणि तुम्ही देखील त्या व्हिडिओ बघून तुमच्या घरातल्यांना त्या व्हिडिओ बघून रेसिपी करून द्याल, जेणेकरून तुमच्याही घरातले खुश होतील। बघा याप्रमाणे मी सर्व नान करून तयार झालेले आहेत। तर आपण ही रेसिपी नक्की तयार करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुमची रेसिपी कशी झाली। आता बघा इथे एकदम सॉफ्ट असे मऊसूद आपले नान खाण्यासाठी तयार आहेत। तर चला आपण आपली थाली सजवून घेऊया। याप्रमाणे बघा मी खूप अशी छान रेसिपी बनवली आहे, तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। थँक्यू।